रस्ता नसल्यामुळे गुटके इतके पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणे प्रवास सुरूच। जिल्हा प्रशासन कुंभकर्णाचे झोपेत। अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील नंदगाव येथील जवळपास 60 विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी एरंडोल येथे जात असतात। मात्र नदीपात्रातून रस्ता व पूल नसल्यामुळे गुटके इतके पाण्यातून जीवघेणे प्रवास करावा लागत आहे। या गावाची समस्या लवकरच जिल्हा प्रशासनाने मार्ग काढावी यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन सादर करण्यात आले आहे। रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कसे तरी नदीपात्रातून आपले आई वडिलांना सोबत घेऊन पाण्यातून प्रवास करत तब्बल 3 किलोमीटरची पायपीट करावा लागत आहे। नदीपात्रातून रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जाण्यासाठी बसेस देखील नाही। गेल्या 40 ते 50 वर्षापासून गावकऱ्यांनी या गावासाठी पुलाची देखील मागणी केली आहे, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाकडे तोंडी स्वरूपात मागणी केली असता त्यांनी देखील आजपर्यंत मागणी पूर्ण केलेली नाही, फक्त आश्वासनाचा गाजर दिला आहे। कमरे इतके पाण्यातून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत असून या प्रवासामुळे कोणतेही जीवितहानी झाल्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहतील असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। सदर निवेदनाची जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। आमच्या गावाकडे प्रशासनाचं खूप दुर्लक्ष झालेलं आहे। शाळेच्या मुलांची आणि म्हाताऱ्या माणसांचं खूप म्हणजे वाईट परिस्थिती झालेली आहे। म्हातारे माणसं जर आजारी पडले तर त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याची फार बिकट परिस्थिती झालेली आहे। प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे आमच्या गावाकडे। आमदार साहेबला सांगणं आहे आमच्या नंदगाव येथे पूल बनायचा आहे। 2 व्यक्ती वाहून गेलेले आहेत। एकदम चांगली परिस्थिती आम्ही जगा पोऱ्या विचार करा दप्तर पडून किती ना बोलला घ्या आणि काय करू आम्ही येणार तोडगा काढा ना तिथलं पाणी आहे डेवला घ्या शाळा मारतो